तुमच्याही घरात असे कपडे भरून ठेवलेले असतील ना, जे गेल्या काही वर्षात वापरलेले नाही आहे, जे येत नाही आहे, आपल्या मुलांचे, आपले आणि काही असे आहे की ज्यामध्ये आपला खूप जीव अडकला आहे. पण त्यामुळे ना घरामध्ये खूप पसारा झाला आहे आणि हाच पसारा कमी करण्यासाठी ना आता तुम्ही 2 गोण्यांमध्ये बघितले असेल, कारण की मी 2 कपाट आवरले, एक माझं आणि एक मुलांचं आणि यांचं. आणि त्यावेळेस हे इतके सगळे कपडे निघाले. कपाट तर खूप छान ऑर्गनाईज झालं, पण त्यानंतर या उरलेल्या कपड्यांचं करायचं काय? म्हटलं चला आजचा व्हिडिओ आपला त्याच्याशीच रिलेटेड असणार आहे. प्रत्येकालाच प्रश्न पडतो की जुन्या कपड्यांचं करायचं तरी काय? आणि त्यामध्ये ना काही कपड्यांचं फॅब्रिक इतकं चांगलं असतं ना, आपण खूप वापरतो, शेवटी त्याचा कंटाळा येतो, पण कपडा मात्र खराब होत नाही. अशाच बऱ्याच गोष्टींशी रिलेटेड आजचा व्हिडिओ असणार आहे. आपला होममेकर्स चॅलेंज डे 13 म्हणजेच 13चा. आजच्या व्हिडिओमध्ये याच्याशी रिलेटेड तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर करते, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. कपाटात आपल्याला खूप जागा कमी पडायला लागते असं आपण म्हणतो, पण त्यावेळेस समजते की कपाटात जागा कमी नाही आहे, तर कपाटात न लागणाऱ्या गोष्टी जास्त झालेल्या आहे. आणि त्याच मी मागच्या काही ब्लॉग्समध्ये तुमच्यासोबत शेअर केल्या आणि त्यानंतर हे जे न लागणारे कपडे आहे ते काढले. जसं की हा तुम्ही टॉप बघू शकतात, अवासा ब्रँडचा आहे आणि इतक्या दिवस वापरला, शेवटी आता तो घालून घालून कंटाळा आला आहे म्हणून मी बाजूला काढला. आता या सगळ्या कपड्यांचं करायचं काय म्हणून 3 सेक्शन केलेत. सगळ्यात पहिला तर जे कपडे चांगले आहे पण आता मलाच कंटाळा आला आहे असे कपडे की जे मी कोणाला तरी यूजमध्ये देऊ शकते, ते कपडे मी सगळ्यात पहिले बाजूला काढले. जसे की हे माझे ड्रेस. मागच्या काही वर्षांपूर्वी ना आमच्या घराच्या बाजूला एक बिल्डिंगचं काम चाललं होतं, गेले 2-3 वर्ष चालू होतं. त्यावेळेस मी मुलांचे, माझे असे बरेच कपडे तिथं असणाऱ्या कामगारांच्या मुलींना दिले होते आणि त्यामुळे बराच पसारा कमी झाला होता. पण आता पुन्हा साचले, त्यामुळे म्हटलं आताही ते कुणाच्या तरी उपयोगात येतील, त्यामुळे ठेवले. त्यानंतर दुसरं आहे की ज्यामध्ये आपला खूप जास्त जीव अडकतो, असं वाटतं कुणालाच देऊ नये, ते असेच सांभाळून ठेवावे. पण एकदा तुम्ही खरंच विचार करा, खरंच ते ठेवून त्याचा उपयोग आहे का? असेल तर ठेवा आणि नसेल तर तुम्ही अजिबात कुठल्याही गोष्टीमध्ये जीव न घालता ती वस्तू तुम्ही लगेच देऊन टाका. त्यानंतर ना जे कपडे मला टाईट होत आहे किंवा मी खरंच वापरणार आहे का येणाऱ्या काही दिवसांमध्ये, यामध्ये साड्या बऱ्याच येतात बरं का. आपल्याला असं वाटतं ही साडी मी नंतर घालेल, आत्ता घालेल आणि आपण घालतच नाही. अशा वेळेस ना या साड्यासुद्धा आम्ही देत असतो. तर असा विचार करून हे सगळे कपडे मी काढले होते आणि त्यानंतर ना आता फायनली हे सगळे जे कपडे आहेत ना, ते कपडे फक्त मला काहीच उपयोगाचे नाही असे कपडे मी ठेवले. तर त्यामध्ये मी फक्त जे लागणारे कपडे आहे ते बाजूला काढले. त्यानंतर मुलांचे जे कपडे आहेत ना, म्हणजे असे कपडे आहे की जे डाग लागलेले असतात, जे कोणाच्या यूजमध्ये पण येणार नाही, असे कपड्यांचं मी छोटे छोटे कटिंग्स करते. आणि जे कपडे मी असे वापरण्यासाठी, घरात क्लिनिंगसाठी, कारण की आता आपण बऱ्यापैकी क्लिनिंग चालू असते आणि मग ते कपडा तिथे पुसला की लगेच टाकून देता येतो. त्यानंतर हा जो शर्ट्स आहे कॉटनचा, हा शर्टसुद्धा मी अशा पद्धतीने स्क्वेअरमध्ये केला आहे, जेणेकरून पोळ्या लाटताना पोळपट खाली, किंवा आता बघा मुलं असं काहीतरी किचनमध्ये येतात, मम्मा मला पण हे करू दे, त्यावेळेस असं त्यांच्या खाली काहीतरी टाकलं त्या वस्तू खाली की किचनहून होणारी जी काही खराब होणार असेल ना, तर ते कमी होतं, ते कपड्यावर सांडतं आणि आपला ओटा देखील क्लीन राहतो. सगळ्यात महत्त्वाचं, कपडा यूजमध्ये येतोय आणि किचनही आपला व्यवस्थित राहतोय. त्यामुळे जे काही कपड्यांची आपली जे काही एक्स्ट्रा होतात तेही कमी होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं समाधान की ते यूजमध्ये येऊन नंतर आपण टाकलं जातं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात माझ्या मुलाचा हा छोटंसं जर्किंग आहे आणि त्याचा आतला कपडा इतका मऊ आहे, जो मी क्लिनिंगसाठी पण वापरू शकते, पुसण्यासाठी पण वापरू शकते. सो असं टी व्ही झालं किंवा कम्प्युटर झालं, असे ज्याला आपण स्क्रॅच नाही पडू द्यायच्या, अशा गोष्टी वापरण्यासाठी ना आपण याचे मी कटिंग्स करून घेतले आणि ते मी कटिंग करून ठेवल्यानंतर ते पुसण्यासाठी कामं येतात. म्हणून आपण क्लिनिंग करण्यासाठी वेगळे कपडे घेण्याची गरज पडत नाही, बऱ्यापैकी तरी नाही. बऱ्याचदा ना आता दिसतं की आपल्याला ऑनलाईन हे मिळतं आहे, ते मिळतं आहे, असं वापरलं पाहिजे, तसं वापरलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये आपले पैसे खर्च होणार आहे. इथे आपले पैसेही खर्च होत नाही आहे, उलट आपल्या घरातील वस्तू जी न वापरणारी आहे ती रियूज होऊन मग टाकून दिली जाणार आहे. चला, सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर तुमच्यासोबत आत्ता शेअर करते.
घरात असणाऱ्या या जीन्स खराब होत नाही किंवा झाल्यास तर त्याचं करायचं काय हा नेहमी प्रश्न पडतो. त्यामुळे ना मी यापासून इतक्या काही गोष्टी बनवू शकते. गेल्या काही वर्षांपूर्वी ना याच्या मी मस्त अशा पिशव्या म्हणजेच बॅग देखील बनवल्या होत्या लॉकडाऊनमध्ये. त्यानंतर ना आता बघा या ज्या जीन्स आहे ना त्या एकसारख्या चौकोनी कट करून त्याच्यापासून ना मस्त असं एक आपण ऑर्गनायझर बनवू शकतो. बऱ्याचदा आपण बाहेरून ऑर्गनायझर खरेदी करतो, पण घरात जर हा कपडा असा असतो जीन्सचा जो कधीच खराब होत नाही. त्यामुळे ना यापासून आपण ऑर्गनायझर, पिशव्या, पर्स किंवा छोटे छोटे बॉक्सेस हे सगळं या जीन्सपासून बनवू शकतो. इवन ॲप्रॉनसुद्धा आपण यापासून बनवू शकतो. सो मी आज इथे ऑर्गनायझर बनवत आहे. सगळ्यात पहिले तर ज्या जीन्स मी कट केल्या त्या सगळ्यात पहिले एक सारखा त्याचा स्क्वेअर बनवून घेतला आणि हा आपण घरच्या घरी आरामात बनवू शकतो, ज्यामुळे त्याचाही यूज होतो आणि एक आपल्याला वस्तू ठेवण्यासाठी जागा मिळते. सो बघा मस्त असा चौकोनी स्क्वेअर झाला आहे. त्यानंतर त्याची पुन्हा फोल्ड करायचं आणि फक्त हा एक कट लावून आपण मस्त असा ऑर्गनायझर बनवू शकतो. याच्या बऱ्याचशा जे काही व्हिडिओ आहेत ना ते डिटेलमध्ये तुम्ही यूट्यूबला बघू शकतात. मी मागेही काही बनवल्या होत्या आणि म्हटलं चला आत्ताही पुन्हा बनवूया. त्यामुळे एकतर जीन्सचा उपयोग होतो आहे आणि मला मुलांचे कपडे ठेवण्यासाठी ऑर्गनायझर मागवायचेच होते. पण हा पसारा आवरता हे लक्षात आलं की मी घरी पण बनवू शकते आणि बनवण्यासाठी अगदी 15 ते 20 मिनटंच मला लागले. चला आता पटकन तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. सगळ्यात पहिले ना त्याच्या ज्या दोन्ही कडा आहेत ना त्या फोल्ड करून घेते, जेणेकरून त्याची फिनिशिंग आहे ती परफेक्ट येते. याच्या आतमध्ये तुम्ही कार्डबोर्ड टाकू शकता, जेणेकरून ते प्रॉपर असं व्यवस्थित राहतील. आणि बघू शकता तशी फोल्ड केली दोन्ही बाजूने आणि त्यानंतर तुम्हाला जो काही मी कट लावलेला होता त्याच्या बाजूने ज्या काही 2 लाईन आहे तिथे सुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने. सो तेही केल्यानंतर जे काही आपण कट लावलेला होता त्याला आपण फोल्ड करून जसं आता पुढे दाखवते पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने मस्त असं आपलं जे ऑर्गनायझर आहे ना ते तयार होतं आणि तुम्ही घरच्या घरी इझी बनवू शकतात. आवड असेल तर ह्या गोष्टी करता येतात. मशीन नसेल तर हातानेही स्टिच होतं किंवा त्याचप्रमाणे बॉक्सेसचं देखील करू शकतात. सो आणखी एक तुमच्यासोबत एक गोष्ट अशी शेअर करायची आहे. बऱ्याचदा आता ना हिवाळा येतो किंवा पावसाळा असेल, आमच्याकडे ना एक अशी आहे की हायवेला जिथे जुने म्हणजे ज्याला लागत नसेल ना ते कपडे तिथं ठेवून जातात आणि ज्याला हवे असेल किंवा रस्त्यावर राहणारे लोक ते तिथून कपडे घेऊन जातात. बऱ्यापैकी तिथे आम्ही कपडे डोनेट केलेले आहे. तर बघा इथे अशा पद्धतीने छान ऑर्गनायझर झाला आणि मुलांचे कपडे देखील इथे व्यवस्थित बसले. कपडे रियूजमध्ये देखील आलेले आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही आयडिया? आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहे ज्या माझ्या डोक्यात आहे. त्याचबरोबर ना बघा काही शर्ट्सचा जो असा स्क्वेअरमधला भाग मी काढून येणार याचे पाऊच टाईप मी बनवून घेतलं, जेणेकरून आता बघा इकडे सॉक्स आहे, रुमाल आहे. जरी मी आता एक बास्केट केलेली असेल ना तरी बऱ्याचदा ते मिक्स होऊन जातं. त्यामुळे ना मी ते सॉक्स ठेवण्यासाठी असे छोटे छोटे पाऊच आहेत ना ते वापरते. यामध्ये तुम्ही सॉक्सच नाही तर मुलांसाठी मुलांची खेळणी यामध्ये ठेवू शकतात. मुलांचे पेन किंवा बऱ्याच अशा आपल्या देखील गोष्टी असतात. मेकअपचे ब्रश असतात किंवा पेन्सिलसाठी असतं. एक्स्ट्राच्या जे काही स्केच पेन, कलर्स हे अशा कपड्यांचे छोटे छोटे पाऊच बनवून देखील ना ते आपण रियूजमध्ये आणू शकतो. आणि त्यामुळे काय होतं घरामध्ये एका वस्तूसाठी जागा होते, कपडा यूजमध्ये होतो. आणि त्याचबरोबर ना छोटे छोटे अशा गोष्टी आहे ज्या कपडे आहे जे लागत नाही ते असे बनवून ठेवले तर पटकन ते यूज करून आपण पुन्हा फेकून देऊ शकतो. जसं की मशीन क्लीन करतोय ते कपडे ते ऑइली होतात आणि ते परत यूजमध्ये येत नाही, ते कपडे लगेच आपण यूज करून फेकून देता येतात. आता तुम्ही हे बघितलं ती आहे एका जॅकेटची स्लीव्ज आणि त्या स्लीव्जपासून मी काय केलं आहे ते तुम्हाला सांगते. बघा आपण बाजारातून बऱ्याच अशा प्लास्टिकच्या पिशव्यांमधनं फ्रूट्स, भाजीपाला अशा सगळ्याच गोष्टी आणत असतो आणि त्याचबरोबर ना या पिशव्या आपल्याला खूप उपयोगात असतात. कचरा भरण्यासाठी, ओला कचरा असेल आणि तो डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी आपण या पिशव्या वापरतो. पण या पिशव्या ठेवायच्या कुठे? मग अशाच कुठेतरी कोंबून ठेवतो आणि जे दिसायला घाण दिसतं, कधीतरी तर ऐनवेळी आपल्याला सापडत पण नाही. तर
स्लीव्जचे बटन आहेत ना ते थोडंसं कडेला करून अशा पद्धतीने केलं आहे आणि वरती अडकवण्यासाठी मी एक मस्त असं त्याला दोरी लावलेली आहे. अशा पद्धतीने सगळ्या पिशव्या यामध्ये जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तेव्हा यामध्ये टाकायच्या आणि असं कुठेतरी अडकवून ठेवायचे, जेणेकरून त्याची जागा फिक्स राहील आणि आपल्याला काढण्यासाठी देखील सोपं जाईल. खालच्या बाजूने अशी हळूच पिशवी काढता येते आणि जागा देखील कमी लागते. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्याकडे बऱ्याच असे काही म्हणजे कटिंग्स होत्या ज्यापासून ना मी पाऊच बनवले आहेत आणि हे पाऊच देखील ना मी माझे मेकअपचे प्रोडक्ट ठेवण्यासाठी असेल किंवा बांगड्या, टिकल्याचे पॉकेट्स या सगळ्या गोष्टींसाठी उपयोगात येतात. किंवा त्यापासून असे छोटे छोटे पिलोज देखील बनवू शकतो, जे आपण कॉटवरती, बेडरूममध्ये किंवा गाडीमध्ये देखील ठेवू शकतो. चला, जुने कपडे मार्गी लावल्यामुळे कपाटात भरपूर तयार झाली आहेत.